तुम्हाला उदय सिंह करेलच, पण 7 वाजता त्यांचा आहे आमदारांच्या परिषद आज का घेऊ कोथरूड का शिवाजीनगर? तुम्ही शिवाजीनगर मित्रांनो नमस्कार, मी मिलिंद जाधव TV10. मित्रांनो, पुणे म्हटलं की पुणे तिथे काय उणे किंवा विद्येचं माहेरघर असंही मानलं जातं. त्याचबरोबर पुण्यामध्ये कलाकारांना विशेष महत्त्व आहे, विशेष सन्मान आहे. त्या संदर्भातच आज मी डेक्कनच्या इकडं कलाकार कट्टा इकडे आलेलो आहे. माझ्या मागं तुम्ही बघतच असाल, कलाकार कट्टा हे असा फुटपाथचा एक विभाग आहे जिथे आपले कलाकार जे आहेत ना, जे रोल कलाकार असतात किंवा चित्र काढतात किंवा काहीतरी एखादं थोडंसं सादरीकरण करतात, त्यांच्यासाठी आजचा आपली हे बाईट आहे. तर मित्रांनो, विषय असा आहे की कलाकार कट्टा तिथनं स्थलांतरित करावं असं काही स्थानिक नगरसेवकांनी महानगरपालिका आयुक्तांकडे एक अर्ज दिले आहे, नुकताच अर्ज दिलेला आहे. त्या संदर्भात बऱ्याच दोन्हीकडच्या रिॲक्शन आपल्याकडे यायला लागलेल्या आहेत. आपण डायरेक्टली ज्या पॅनलनं, ज्या नगरसेवकाच्या पॅनलनं ते पूर्ण म्हणणं जे आयुक्ताकडे मांडलेलं आहे, त्यांच्यातले आज आपल्याकडे सुनील पांडे सर आहेत. त्यांना आपण विचारणार आहोत की तुमचं काय म्हणणं आहे आणि स्थलांतर करायच्या बाबतीत किंवा त्यांनी त्या पत्रामध्ये काय नक्की सांगितले आहे आणि काय मागणी केलेली आहे आयुक्तांकडे. सर नमस्कार सर, तुमचं TV10वर स्वागत आहे. कलाकार म्हणलं तुम्हालाही माहिती आहे, मी असं ऐकलं की तुम्ही कलाकार आहात. तुमच्या नावासही सर आमच्या प्रेक्षकांना सांगा की काय विषय आहे आणि तुम्ही त्या पत्रामध्ये काय मागणी केलेली आहे. साधी आणि सोपी मागणी आहे. ह्या भागात राहणाऱ्या नागरिकांची गेले 2 ते 3 वर्षापासून सततची मागणी आहे की ह्या ठिकाणी जी वाहतूक कोंडी होती आहे किंवा डेक्कन जिमखाना कॉलनीत राहणाऱ्या लोकांना जायला यायला जो रस्ता अपूर्ण पडलेला आहे, कारण शेजारची गल्ली तुम्ही नो एंट्री करून ठेवलेली आहे. डेक्कन जिमखाना परिसरामध्ये आतमध्ये जाण्यासाठी हा एकमेव रस्ता आहे. ह्या रस्त्यावर पूर्वी हा रस्ता पूर्ण मोठा होता. या कलाकार कट्ट्याची निर्मिती झाल्यानंतर त्याची 9 फूट रुंदी झालेली आहे, जो पूर्वी 3 फुटाचा होता. त्याच्यामुळे अशी मोठी वाहतूक कोंडी रोज संध्याकाळी 4 ते 5च्या वाजल्यानंतर रात्री 10-11 वाजेपर्यंत असते. तर हा रस्ता पूर्ववत करावा अशी आमची मागणी आहे. आमचं म्हणणं आहे की कलाकार कट्ट्याला आमचा विरोध नाही. जे काही ठिकाणी बोलल्या जाते कलाकार कट्ट्याला विरोध, तर आमचं कलाकार कट्टा स्थलांतरित करावा. त्या कलाकारांची पण एकाग्रता सगळ्या ठिकाणी नीट असावी, काम करताना त्यांना चांगलं वाटावं, ही त्याच्यामागची आमची भावना आहे. कलाकारांबद्दल कुठलाही विरोध नाही. कलाकार हे सगळे, भारतातला कलाकार हा कुठेही आपली कला सादर करू शकतो. त्याच्यामुळे कलाकारांना कुठल्याही प्रकारचा विरोध नाही. जे बोलल्या जाते ते अत्यंत चुकीचं आहे. वाहतुकीसाठी रस्ता खुला व्हावा एवढीच विनंती आहे. तीही स्थानिक नागरिकांची मागणी आहे. म्हणून आम्ही हा प्रश्न स्थानिक नागरिकांच्या मागणीनुसार 4ही नगरसेवकांनी या ठिकाणी लावून दिलेला आहे. महापालिका आयुक्तांकडे तसं लेखी पत्र दिलेलं आहे. सर तुम्हाला काही नागरिकांच्या तक्रारी आल्या होत्या का किंवा तुम्ही स्वतः बघून हे ऑब्झर्व करून हे केलेलं आहे का? आणि कलाकार कट्टा हा जो आहे ना, हा महानगरपालिकेनेच विचार करूनच बांधलेला आहे. तर आता तो परत स्थलांतरित करायचा म्हणजे मग पहिला विचार चुकीचा होता का? या संदर्भात थोडासा प्रकाश पाडा सर. 100%. सगळ्यात पहिल्यांदा माझं गेले 50 वर्ष या चौकातलं वास्तव्य आहे. मी राहायला देखील ह्याच चौकात आहे. इथनं 100 मीटरवर माझं घर आहे. नागरिकांनी वारंवार ह्या कट्टा निर्मिती करत असताना विरोध केलेला होता. त्याचे पुरावे पण राहणाऱ्या आमच्या सर्व नागरिकांकडे उपलब्ध आहे. पण त्यावेळेला विनाकारण हा कट्ट्याची निर्मिती झाली आणि त्याची ती तुम्ही काही अर्थ घ्या, चुकीचं झालं आहे का बरोबरचा झाला आहे. एक नक्की आहे, वाढत्या शहराबरोबर रस्ते मोठे झाले पाहिजेत. तर इथं रस्ता छोटा करून फुटपाथ मोठा केला आहे. आता ह्याचं उत्तर तुम्ही शोधावं. सर म्हणजे याचा अर्थ आम्ही असं घ्यायचं का की हे फुटपाथचं काढण्यात येणार आहे, बदलणार आहे, एक गोष्ट. आणि दुसरी गोष्ट सर, मला एक प्रश्नाचं उत्तर राहिलं आहे की तुमच्याकडे नागरिकांच्या तक्रारी आल्या आहेत का? 100%. नागरिकांच्या तक्रारीशिवाय आम्ही हे करूच शकत नाही. बरं. तर मग माझा मुद्दा हाच आहे की हे फुटपाथ काढलं जाणार आहे का, म्हणजे पुढची काय कारवाई होणार आहे त्याच्यामध्ये असं सांगा. आणि मला हे म्हणायचं की फुटपाथ हे एकमेव कारण होतं का? कारण का इथं पुढे FC रोड जे होतो तिथं अतिक्रमणाचा केवढा मोठा विळका आहे, जो म्हणजे 100 वेळा काढून परत तिथं प्रस्थापित होतो. तर अशा वेळी हा कट्टा, कलाकार कट्टा न काढता दुसरे काही मार्ग नाहीत का? सर हे 2-3 प्रश्न फक्त उत्तर द्या सर. आमचं एकच म्हणणं आहे की हा जो रस्ता कमी झालेला आहे त्याची वाढ व्हावी. पादचाऱ्यांसाठी जो 3 किंवा 4 फुटाचा जो नियम आणि फुटपाथ असतो तो राहावा. आणि राहिला तुमचा दुसरा प्रश्न, फर्ग्युसन कॉलेज रोडचे पथारीचा विषय, सगळे विषय एक एक पद्धतीने नक्की सॉल्ट होतील हा आम्हाला विश्वास आहे. तिथल्याही लोकांच्या तक्रारी आहेत त्या पथारीच्या, त्याच्यावरही कामकाज चालू आहे. आज ना उद्या तिथले स्थानिक
नगरसेवक आणि आम्ही 4 या भागातले नगरसेवक एकत्र मिळून याच्यावर निर्णय करून पुढची कारवाई नक्की करू. सर, एक जनरल प्रश्न विचारतो. नागरिकांमध्ये एक संभ्रम असतो की एखादा नगरसेवक जो एखादी मागणी करतो तर ते 2-3 गोष्टी असू शकतात. त्याचं वैयक्तिक सुद्धा असू शकतं, ते त्याची मागणी त्याच्या अनुभवाप्रमाणे. मला असं विचारायचं की तुम्ही भाजपचे आहात आणि पॅनल हे पॅनल तरी 4ही जे पॅनल आहे तुमचं भाजपचे आहे, तुमचं अगदी पूर्ण पॅनल आलेलं आहे. तुम्ही एक मतानं म्हणताय, तुमच्या पक्षाची काय भूमिका आहे कलाकार कट्टा संदर्भात? पक्षाची भूमिका म्हणजे रस्ता वाढीचा जो विषय आहे तो अत्यंत महत्त्वाचा. म्हणजे जो रस्ता कमी करून फुटपाथ वाढला आहे तो पूर्ववत होणार हे नक्की. माझ्याबरोबर पक्षाची पण अशीच भूमिका असेल. कारण का मी मुद्दा हा प्रश्न का विचारला, कारण का आपल्या पक्षाचे जे म्हणजे आता मंत्री आहेत, आमदार मंत्री जे आहेत, अगदी चंद्रकांत पाटील असू दे किंवा आपले मुरलीअण्णा मोहोळ असू द्यात, केंद्रीय राज्यमंत्री आहेत तर ते दोघंही कलाकारांना प्रोत्साहन देणारी व्यक्ती आहेत. तर त्यांच्याशी ह्याच्यावर चर्चा झाली आहे का आणि त्यांचं काय मत आहे हे आम्हाला जाणून घ्यायचं. नाही, त्यांच्याशी माझी चर्चा झालेली नव्हती. आम्ही 4 नगरसेवकांनी नागरिकांच्या सरते शेवटी आम्हाला निवडून नागरिकांनी दिलेलं आहे. नागरिकांना जे अपेक्षित आहे, त्यांच्या ज्या मूल्यांना धक्का न लागता काम अपेक्षित आहे तेच करण्यासाठी आम्ही 4घांनी मिळून एकत्र पत्र दिलेलं आहे. सर, शेवटचं मी येतो की TV10 तुमचं म्हणणं जसं आहे तसं आमचं पोहोचणार आहे. तुम्ही नागरिकांना आणि कलाकारांना सुद्धा काय आव्हान कराल? नागरिकांना एक आव्हान देईल की आमच्यासारखे 4ही नगरसेवक जे लोकांना अपेक्षित काम आहे तेच नक्की करणार, लोकांचंच अपेक्षित काम करणार. कलाकारांना देखील आम्ही कुठेही वाऱ्यावर सोडणार नाही. ते आमचेच भाऊबंद आहेत आणि भारतातला नागरिक हा कुठलाही वाऱ्यावर जाणार नाही. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, देवेंद्र फडणवीस जोपर्यंत आहेत कुठल्याही नागरिकांवर अन्याय होणार नाही एवढं नक्की सांगतो. आयुक्त साहेब देखील सर्व कलाकारांशी बोललेले आणि त्या कलाकारांनी देखील मान्य केलेलं आहे की आम्हाला दुसऱ्या जागी शिफ्ट केलं तरी चालेल. तर मित्रांनो, आता तुम्ही ऐकलं. सर्वात चांगली गोष्ट अशी आहे की मला जे आता मिताली सावळेकर म्हणलं किंवा पांडे सर म्हणलं, हे दोघंही अवेलेबल आहेत. पांडे सर तर मला कलाकार कट्टामध्ये दिसले, अगोदर आमची काही अपॉइंटमेंट नव्हती पण तिथं दिसले. नागरिकांसाठी लढणारे झगडणारे नगरसेवक आपण अपेक्षित करतो आणि माझ्या चॅनलवरच 2च पहिले नगरसेवक हे आम्हाला असेच भेटले. तर मित्रांनो, हे दोन्ही विषय जे नागरिकांनी याचा विचार करावा आणि त्याच्यावर तुमचं काय म्हणणं आहे. कलाकार कट्टा हा हलवण्याची गरज आहे का, हलवावा का, त्याच्याबदली काय पर्याय आहे आणि तुमचं काय म्हणणं आहे हे आम्हाला खाली कॉमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. मी मिलिंद जाधव आणि तुम्ही बघत आहात TV10.